नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. माघ महिन्यात साजरी करण्यात येणाऱ्या श्री गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीला श्री गणेश जयंती म्हणून ओळखले जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. आज बेळगाव शहरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदाशिवनगर बेळगाव येथे श्री हरिद्रा गणेश मंदिरात माघी गणेश जयंती व वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी श्री गणेशाला अभिषेक व विशेष अलंकार करण्यात आले. त्यानंतर गणहोम, पाळणा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राणी चन्नम्मा चौक येथील श्री गणेश मंदिरात श्री सिद्धिविनायक मंदिर, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ मोतीलाल चौक, भेंडी बाजार बेळगाव, टिळकवाडी श्री स्वयंभू गणेश मंदिर, बकरी मंडई येथील गणेश मंदिर आदी ठिकाणी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. ऑनलाईनच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. मार्केटिंगच्या नावाने पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून लूट केली जात आहे. नागरिकांची अशा प्रकारची लूट होताच तात्काळ 1930 या क्रमांकावर तासाच्या आत माहिती देऊन तक्रार दाखल केली पाहिजे, तरच सायबर गुन्हेगारांना रोखणे शक्य आहे. लूट झालेली रक्कम गोठवता येते. विलंब झाल्यास तपास लावणे अत्यंत कठीण आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी दिली. बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज व घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भित्तिचित्र कायमस्वरूपी बसवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी प्रशासनाला दिला आहे. यापूर्वी दलित संघटन व शिवसैनिकांनी या मागणीच्या पूर्ततेसाठी आंदोलन केले असता केंद्राने याची दखल घेतली होती. केंद्र सरकारने राज्य सरकारला भित्तिचित्र लावण्याचे आदेश देऊन देखील अद्याप थोर पुरुषांचे भित्तिचित्र लावण्यात आलेले नाही. त्यामुळे आगामी दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित व लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक BDFA वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेला मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी पासून लवडेल स्कूलच्या स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर प्रारंभ झाला आहे. सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अजित गरगट्टी, गजानन धामणेकर, सुबोध गावडे संचालक मंडळ सदस्य तसेच बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष लेस्टर डिसोजा, गोपाळ खांडे, पेट्रॉन राम हदगल, सचिव अमित पाटील, SS नरगोडी, अल्लाबक्ष बेपारी, प्रशांत देवदानंद, मतीन इनामदार व अरिहंत बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते. माघ महिन्यातील माघी गणेश जयंतीला एक विशेष महत्त्व असल्याने आणि सर्वांचे आराध्य दैवत बाप्पा गणेश असल्याने प्रत्येक गावांमधून असलेल्या गणेश मंदिरामधून स्थानिक पातळीवरील परंपरेनुसार गणेश जयंतीचा सोहळा, अभिषेक, पूजा, आरती तसेच महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गणेश मंदिरामध्ये पहाटेपासूनच अभिषेक, पूजा अर्चा कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सकाळपासूनच या मंदिरांमध्ये भाविक भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र, यानंतर दुपारी महाप्रसादासाठी लागलेल्या रांगांचे चित्र दिसून येत होते. बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी येथील छत्रपती श्री शिवाजी क्रीडा कुस्ती संघटना यांच्या वतीने हजरत शाह सदरुद्दीन अन्सारी उर्फ जंगली पीर उरुस 30व्या पिरणवाडी केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रविवार दिनांक 18 पासून सुरू होणार आहे, अशी माहिती स्पर्धेच्या संयोजकांनी दिली. ही स्पर्धा निकाली असून एक दिवशी रंगणार आहे. दरम्यान नियोजित पिरणवाडी केसरी स्पर्धेतील विजेत्याला व उपविजेत्याला लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळींसह अन्य मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
बेळगाव शहरातील खासबाग येथे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या भाजी मार्केट गाळ्यांचे वितरण लवकरच करण्यात येईल. तसेच अशोकनगर येथे कोट्यावधी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी चौथ्यांदा निविदा बोलवण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त राजेश्री जैनापुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शहरातील फुलबाग गल्ली परिसरात ड्रेनेजचे चेंबर ब्लॉक होऊन ते पाणी विहिरींना मिश्रित होत आहे. याचबरोबर नळालाही दूषित पाणी येत आहे. तेव्हा तातडीने ड्रेनेजच्या चेंबरची दुरुस्ती करावी अशी मागणी महापालिका सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांकडे करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेजचे पाणी विहिरींना मिसळत आहे. नळांनाही दूषित पाणी येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. याबाबत यापूर्वीच निवेदन देण्यात आले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पुन्हा हे निवेदन देण्यात आले आहे. नारायण सावंत, सुनील जाधव यांनी हे निवेदन दिले असून तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. राज्यातील समुदाय आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी तत्वावर सेवा बजावणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक 15 पासून बेंगळूर येथील फ्रीडम पार्क येथे बेमुदत कालावधीसाठी धरणे आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. अनेक वेळा सरकारकडे मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अखिल कर्नाटक राज्य समुदाय आरोग्य NHM कंत्राटी नोकर संघाच्या बेळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. सांब्रा येथील श्री महालक्ष्मी यात्रेसाठी रथ बांधणीच्या कामाचा आज दुर्गादेवी मंदिर आवारात शुभारंभ करण्यात आला. तब्बल 18 वर्षांनंतर सांब्रा गावची श्री लक्ष्मी यात्रा होणार आहे. यात्रेसाठी 70 फूट उंचीचा लाकडी रथ बसवण्यात येणार आहे. यात्रा कमिटी, देवस्थान कमिटी, हकदार, कारागीर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजन करून रथ उभारण्याच्या कार्याला सुरुवात करण्यात आली. यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी धार्मिक विधीची माहिती दिली. आगामी 2 महिन्यात रथ बांधणीचे काम पूर्ण करणार असल्याची माहिती कारागीर बांधवांनी दिली. मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी यात्रेला सुरुवात होणार आहे. पहिले 4 दिवस रथोत्सवासह 9 दिवस यात्रा होणार आहे. दिनांक 22 मे 2024 रोजी यात्रेची सांगता होणार आहे. संकेश्वरचे आराध्य दैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाचा रथोत्सव 15 फेब्रुवारी पासून सुरू होत असून 24 फेब्रुवारीला अखेर होत आहे. 19 फेब्रुवारी रोजी रथोत्सवाचा मुख्य दिवस आहे. यात्रोत्सवातील सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत केले. हुक्केरी तालुक्यातील राजा लखमगौडा जलाशय पाणलोट क्षेत्रात आपल्या मालकीच्या जमिनीचा तुकडा गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न करूनही नेहमी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. आता प्रतीक्षा संपली. आत्महत्या करण्याची वेळ आल्याचा संताप मास्तीहोळी भागातील शेतकरी व महिलांनी व्यक्त केला. अथणी तालुक्यातील अनेक गावात पाण्याची समस्या गंभीर बनली असून काही गावांमध्ये विकतच्या पाण्याचा आधार नागरिकांना घ्यावा लागत आहे. 1000 रुपयाला 1 टँकर पाणी विकत घेण्याचा प्रसंग आला आहे. सदर पाणी टंचाई तालुका प्रशासनाच्या निदर्शनास येऊन सुद्धा पाणी समस्या दूर झालेली नाही. पाणी समस्या निवारणासाठी आदेश देऊनही तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणत्याही भागास भेट देऊन
उपाययोजना हाती घेतली नसल्याने नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कर्नाटक सीमा भागातून महाराष्ट्रातील दूध संघांना दररोज 5 लाखावर लिटर दूध जाते. मात्र या दूध संघांनी भेदभाव करत सीमा भागातील दुधाचे दर कमी केले आहेत. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून 25 फेब्रुवारी पर्यंत हा आदेश दूध संघाने मागे घ्यावा, अन्यथा त्यानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी दिला आहे. गेल्या काही वर्षात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची पाश्चात्य कुप्रथा भारतात वाढत चाललेली आहे. व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे ला विरोध असल्याचे निवेदन श्रीराम सेनेच्या वतीने निपाणी तहसीलदार कार्यालयात देण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.